शिस्त देखील पाळावी. तुम्ही शिस्त आम्हीच का पाळायची? दर वेळेला शिस्त पाळायची वेळ आली की ती सर्वसामान्य माणसांनी पाळायची, सरकारने काय शिस्त पाळायची. आज ठाण्यामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये तुम्ही मला नवीन आलेला एखादा ब्रिज दाखवा. बरोबर आहे, तुम्ही समृद्धी महामार्ग 5 वर्षात तयार केलात. तो भिवंडीचा जो आमचा ब्रिज आहे ना, खारेगाव टोल नाक्याचा, तो मागची 5 वर्ष झाले बनतोय. म्हणजे एक अख्खा एक्सप्रेस हायवे तयार होतो आणि ठाण्याचा ब्रिज तयार होत नाही. आज भिवंडीवरनं ठाण्यात यायला 2.5 ते 3 तास लागतात. वसईवरनं ठाण्यात यायला 4-4.5 तास लागतात. शिळपाट्यावरून ठाण्यात यायला 2.5 ते 3 तास लागतात. मुंबईवरनं ठाण्यात यायला तुम्हाला परिस्थिती माहिती आहे काय? सो जर एवढी ट्रॅफिकची घाणेरडी व्यवस्था, घोडबंदरला जर जाल तर तिथल्या घोडबंदरच्या लोकांनी आता आंदोलन सुरू केलेत रस्त्याच्या विरोधात. शिस्त आम्ही पाळायची. आम्ही डबल सीट गाडी घेऊन ट्रिपल सीट गेलो की आम्हाला चलन येणार. आम्ही हेल्मेट घातलं नाही तर आम्हाला चलन येणार. घोडबंदरवरनं जी ठाण्यामार्गे ट्रॅफिक जाते ना, ट्रक जातात ना, ते 5-5 लेन तसे लावून चालतात. म्हणजे मागची अँब्युलन्स पण पाठी, त्यांच्यावर का नाही शिस्त लागत हो तुमची? का हिंमत होते त्या ट्रकवाल्यांची की एका लेनला 4-4 ट्रक एका लाईनीमध्ये चालतात? म्हणजे शिस्त पाळायची ती गरीब ठाणेकरांनी, मध्यमवर्गीय ठाणेकरांनी. आणि तुम्हाला ज्या वेळेला शिस्ती पाळून ज्यांच्याकडनं पाळून घ्यायची त्यांच्याकडनं तुम्ही पाळून घेत नाही ना. रस्ते खड्डे या सगळ्यांनी आम्ही ठाणेकर त्रस्त आहोत. आणि तुम्ही जर आमच्यावर सतत मी तुम्हाला पुन्हा सांगतो, हे ठाण्याचे ब्रिज काय बनवतात ना, ते अजून 2.5-3 वर्ष काय होणार नाहीये. तुम्ही फक्त मोठमोठ्या सोसायट्यांना परवानग्या देताय. परवानग्या देताना विचार करताय का की या गाड्या कुठे उभ्या राहणार? या गाड्या कुठल्या रस्त्याने जाणार? रस्ते तेवढेच आहेत, तुम्ही रस्ते वाढवले नाहीत आमचे. आज आम्ही ज्यावेळेला गाडी विकत घेतो त्यावेळेला तुम्ही रोड टॅक्स घेता आमच्याकडनं, बरोबर आहे. रोड टॅक्स घेतल्याच्या नंतर आम्ही कुठेतरी गाडी पार्किंग करणार ना, मग ती गाडी पार्क केली का लगेच मागणं तुमचा टोईंग मला येतो, टोईंग उचलतो. आता काय गाडी उचलायची आणि कॉम्पॅक्ट करून खिशातनं घेऊन जायची का?